श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस, उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे, समाधानाचे आणि आनंदाचे जाऊत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आपल्या व्हिडिओचा विषय आहे गरुड घंटा. आता ही गरुड घंटा म्हणजे नक्की काय, ती आपल्या देवघरामध्ये असणं का महत्त्वाचं आहे, तिचं विष्णू पुराणानुसार काय महत्त्व आहे, त्याचबरोबर ही घंटा वाजल्याने किंवा या घंटेचा नाद केल्याने आपल्याला कोणते फायदे होतात, लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण हिचा काही उपयोग करू शकतो का, आणि देवघरामध्ये ही घंटा असणं का महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये म्हणजे देवघरामध्ये गरुड घंटा असेल तर तिच्याबाबत तुम्हाला कोणते नियम पाळायचे आहेत, कोणत्या चुका करायच्या नाहीत, ही सर्व माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा. आवडला तर इतरांसोबत शेअर करा, लाईक करा आणि माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. मंदिरापासून तर आपल्या घरातील देवघरापर्यंत आणि सर्व धार्मिक विधी आणि विशेष पूजेच्या वेळी घंटी वाजवली जाते. हिंदू धर्मात पूजेच्या वेळी घंटी वाजवण्याची परंपरा फार जुनी आहे. घंटी वाजवल्याने देवता प्रसन्न होतात आणि आपली पूजा यशस्वी होते असं मानलं जातं. आता पूजेमध्ये अनेक प्रकारच्या घंटा वापरल्या जातात. घंटांचे प्रकार कुठले आहेत तर एक असते ती गरुड घंटा, एक असते ती दरवाजावरची घंटा, एक असते ती हाताची घंटा आणि चौथी जी असते ती असते फक्त घंटा, जी की खूप मोठी असते. काही काही मंदिरांमध्ये अगदी खूप मोठ्या मोठ्या घंटा ज्या असतात त्या असतात आणि त्या मोठ्या घंटा ज्या असतात त्यांचा जर नाद केला तर त्या अगदी 1-2 किलोमीटरपर्यंत सुद्धा त्यांचा घंटानाद जातो. म्हणजे बघा, मंदिरामध्ये जर कुठे आरती वगैरे चालू असेल किंवा घंटानाद चालू असेल तर त्या घंटेचा आवाज आपल्या 1-2 किलोमीटर दूर असणाऱ्या मंदिरामधून सुद्धा कधी कधी आपल्याला आवाज येतो, शांतता असेल तर ती सर्वात मोठी घंटा असते. गरुड घंटी म्हणजे कुठली तर आपली जी देवघरामध्ये छोटीशी आपल्या एका हातामध्ये आपल्याला उचलता येते आणि वाजवता येते ती म्हणजे गरुड घंटी. द्वार घंटी म्हणजे काय तर पहिल्या काळामध्ये किंवा आत्ताच्या काळामध्ये सुद्धा ज्या बेल असतात त्या, परंतु पहिल्या काळामध्ये दरवाजावरती छोट्याशा घंटा ज्या आहेत त्या लावल्या जायच्या की जेणेकरून कुणीतरी आलं आहे किंवा कुणीतरी जात आहे तर ही माहिती जी आहे त्या घंटीद्वारे कळायची. आणि पहिल्या काळामध्ये शाळांमध्ये किंवा मग आपण एक ताटलीसारखी पितळेची ताटली आणि त्याच्यावरती लाकडाची हातोडी टाईपमध्ये काहीतरी असतं आणि त्याने जी घंटी वाजवतात तर ती असते हातघंटी. तर या सर्व घंटींमध्ये गरुड घंटी जी आहे ती पूजेसाठी विशेष मानली जाते. ही पूजेसाठी जर तुम्ही गरुड घंटी वाजवत असाल तर याच्यामुळे देवी देवता प्रसन्न होतात आणि त्याचबरोबर आपल्या घरातील दोषही नष्ट होतात आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारत असते. आता सर्वात पहिला प्रश्न, ही आपल्या गरुड घंटी जी असते ती आपल्या देवघरामध्ये असायलाच हवी का तर याचं उत्तर हो, तुमच्या देवघरामध्ये गरुड घंटी ही असायलाच पाहिजे. जेव्हा पण कधी तुम्ही देवघरामध्ये पूजा करता, दिवा लावल्यानंतर आपण दिवा ओवाळतो त्यावेळी आपल्याला गरुड घंटा जी असते ती सुद्धा वाजवायची असते. कारण असं म्हटलं जातं की यामुळे आपण देवांना जागं करत असतो, त्याचबरोबर त्यावेळी घरातील नकारात्मक ऊर्जा जी आहे ती पूर्णतः नष्ट होत असते. घरामध्ये पूजेनंतर सुद्धा आपण ही घंटी जी आहे ती वाजवतो. त्याचबरोबर आरती करत असताना ही घंटी वाजवली जाते. ही घंटी वाजवल्याने सदस्यांमध्ये परस्पर प्रेमसुद्धा टिकून राहतं आणि घरामध्ये कलह सुद्धा होत नाहीत. कलहाची परिस्थितीच आपल्या घरामध्ये निर्माण होत नाही. स्कंद पुराणानुसार असं सांगितलं गेलेलं आहे की अशी घंटी वाजवली तर आपल्या मनुष्याच्या पापांचा नाश होतो. ज्या घरामध्ये दररोज गरुडाची घंटा वाजते त्या घरामध्ये धनाची देवी लक्ष्मीचा नेहमी निवास असतो. श्री हरी विष्णूंच्या नित्य उपासनेमध्ये गरुड घंटी वाजवून देव प्रसन्न होतो. सकाळ संध्याकाळच्या पूजेमध्ये गरुड घंटी वाजवण्याचा नियम आहे, त्यामुळे समृद्धीचे दारे सुद्धा उघडी होतात. गरुड घंटी ही सर्व घंटांमध्ये लहान असते, जी एका हाताने आपल्याला वाजवता येते. हिला धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्व आहे. जी व्यक्ती भगवान विष्णूंच्या पूजेच्या वेळी आणि आरतीच्या वेळी गरुड घंटा वाजवते त्याला चंद्रयान व्रतासारखे फळ मिळते. या घंटेचा उपयोग पूजेत केल्याने मनुष्याला त्याच्या पापांपासूनही मुक्ती मिळते. हिंदू धर्मातील सर्व घंटांमध्ये गरुड घंटीला महत्त्व आहे, म्हणून सकाळी आणि संध्याकाळी पूजेच्या वेळी गरुड घंटी वाजवली जाते.
आणि ती प्रत्येक घरामध्ये वाजवली गेली पाहिजे, कारण याच्यामुळे संपूर्ण नकारात्मक ऊर्जा जी आहे ती आपल्या घरातून निघून जाते. आता ज्या पद्धतीने आपण घरामध्ये गरुड घंटी बघतो, तर त्याच पद्धतीने मंदिरामध्ये घंटा असते. आपण जेव्हा कधी कोणत्याही मंदिरामध्ये जाल तेव्हा आपण पहिली घंटा वाजवतो आणि मग आपण मंदिरामध्ये आतमध्ये प्रवेश करतो, म्हणजे देवतेकडे जातो. जेव्हा आपण अशा पद्धतीने घंटा वाजवतो तेव्हा सुद्धा काही नियम असतात. म्हणजे ही घंटा वाजवताना ती एकदा दोनदा वाजवावी, ती जास्त वेळा वाजवू नये, असा एक महत्त्वाचा नियम आहे. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये जात असाल आणि ते मंदिर जर बंद असेल किंवा देवतेची दुपारची वेळ जी असते ती देवांच्या झोपेची, आरामाची, विश्रामाची वेळ असते, अशा वेळेमध्ये आपण पूजा करत नाही किंवा आपल्या देवघरामध्ये पण बघा, आपली जर 12 वाजेपर्यंतची पूजा जर झाली नाही तर आपण 12 ते 4च्या दरम्यान पूजा करत नाही. तर हा जो वेळ असतो, या वेळात जर तुम्ही मंदिरामध्ये जात असाल आणि अशा वेळी जर मंदिर बंद असेल, तिथे जे भक्त असतात किंवा मग जे तिथे सेवा करत असतात, तर किंवा मंदिराचा ताबा ज्यांच्याकडे असतो अशा व्यक्तींनी मंदिराला बंद केलेलं असेल, तर अशा वेळी घंटा जी आहे ती कधीही वाजवायची नाही. कारण अशा वेळी देव जे आहेत त्यांची आरामाची वेळ असते आणि त्याच्यामध्ये आपण घंटानाद जर केला तर आपल्याला 11 ब्राह्मणांना उपाशी पाठवल्याचं पाप जे आहे ते आपल्या हातून होत असतं. म्हणजे आपण न केलेलं पाप सुद्धा आपण फक्त एक घंटा वाजवल्याने होत असतं. तर आता ही घंटी जी आहे, गरुड घंटी म्हणा किंवा मग मंदिरातील घंटी म्हणा, तर ही वाजवण्याचे असे नियम आहेत की जे आपल्याला पाळायला हवेत. आता गरुड घंटीचे सुद्धा नियम आहेत. जसं की घरामध्ये घंटी असली की आपण जेव्हा देवपूजा करतो तेव्हा आपली लहान मुलं आपल्याला फॉलो करतात किंवा बघतात की आवाज येतो म्हणून ते आपल्याकडून ती घेतात. परंतु लहान मुलांना अशी गरुड घंटा जी आहे ती खेळण्यासाठी कधीही देऊ नये किंवा दिली जात नाही. कारण इथे कुठेतरी त्या घंटेचा किंवा गरुड घंटीचा अपमान होतो. आपल्या सर्वांना माहीत आहे की भगवान विष्णूंचं वाहन जे आहे ते गरुड म्हणून आपण बघत असतो. आणि हे गरुड जे आहे, म्हणजे आता जी घंटी असते तिच्यावरती आपल्याला जरी ते हनुमानासारखी किंवा श्रीकृष्णासारखी काहीतरी दिसत असलं तरी सुद्धा ती घंटा जी असते ती तिथे गरुडाचं चिन्ह असतं. आणि ही जी घंटा आहे ती भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. म्हणजे काय, गरुड घंटा म्हणजे काय की विष्णू पुराणानुसार हे विष्णूंचं वाहन आहे आणि त्याच्यामुळे जिथे विष्णूंचं वाहन असेल तिथे भगवान विष्णूंची कृपाही होतच राहणार. आणि त्याच्यामुळे आपण एक प्रकारे त्या गरुड घंटीचा अपमान करत आहोत किंवा आपल्याकडून होत आहे, तर अशा वेळी आपल्याकडून भगवान विष्णूंचा अपमान होत असतो. त्याच्यामुळे गरुड घंटीचं एक वेगळं महत्त्व आहे, ते आपल्या देवघरामध्ये व्यवस्थित ठेवा. आता बऱ्याच वेळा आपण देवांना स्नान घालतो, तर त्यावेळी काही जणांकडून ही गोष्ट होत असेल की कधी कधी आपण गरुड घंटीला आंघोळ घालत नाही किंवा स्वच्छ करत नाही, साफ करत नाही. तर ही सुद्धा चूक आपल्याला करायची नाही. म्हणजे जेव्हा पण तुम्ही पूजा कराल तेव्हा ज्या पद्धतीने आपण आपल्या देवांना सर्व गोष्टी करतो, टिळा लावतो, तर त्याच पद्धतीने गरुड घंटीला सुद्धा आपल्याला टिळा लावायचा आहे, फुलं अर्पण करायची आहे. या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला नक्की करायच्या आहेत. आता गरुड घंटी जी आहे ती सकाळच्या पूजेमध्ये आणि संध्याकाळच्या पूजेमध्ये आपण आपल्या घरामध्ये वाजवतो. तर हिचं काय फायदा होतो माणसाच्या जीवनामध्ये, तर शिवपुराणामध्ये, महाशिवपुराण कथेमध्ये असं सांगितलेलं आहे की जेव्हा तुम्ही अशी घंटी आपल्या देवघरामध्ये वाजवत असता त्यावेळी जितके लोक सेवा करत असतात, म्हणजे संपूर्ण विश्वातले जितके लोक जी काही सेवा करत असतात, तर त्या सेवेचं पुण्य फक्त एक घंटा वाजवल्याने किंवा गरुड घंटी वाजवल्याने तुम्हाला सुद्धा त्यांच्या सेवेचं पुण्य आपल्याला मिळत असतं. त्याच्यामुळे हा इतका मोठा फायदा जो आहे तो आपल्या देवघरातील असणारी छोटीशी, जी आपण म्हणतो की एकदम छोटी असते गरुड घंटी, तर या गरुड घंटीमुळे आपल्याला इतका मोठा फायदा जो आहे तो होत असतो. आता शिव मंदिरामध्ये गेल्यानंतर सेवा करत असताना किंवा पूजा करत असताना किंवा साधं पाणी जरी कोणी घालायला आलं तरी सुद्धा बघा त्या 3 टाळ्या वाजवतात. तर ही टाळी वाजवणं किंवा घंटा वाजवणं याचा फायदा काय होतो, तर जेव्हा अशी व्यक्ती मंदिरामध्ये येऊन टाळी वाजवते, म्हणजे काय तर शिवलिंगावरती अभिषेक करून त्याच्यानंतर दर्शन घेतल्यानंतर टाळी वाजवली जाते किंवा दर्शन घेताना टाळी वाजवली जाते. तर या टाळीचं सुद्धा एक महत्त्व आहे. ज्यावेळी ती व्यक्ती टाळी वाजवते तिथे ज्या व्यक्ती तिथे सेवा करत असतात तर त्यांचं पुण्य सुद्धा त्या व्यक्तीला लाभत असतं.
असे फायदे जे आहेत ते टाळी वाजवण्याचे किंवा घंटी वाजवण्याचे असतात. त्याच्यामुळे आपल्या देवघरामध्ये सकाळ संध्याकाळ आपण गरुड घंटी वाजवायला हवी. आता संध्याकाळच्याच वेळी वाजवायची, परंतु रात्रीच्या वेळी आपल्याला ही घंटी जी आहे ती वाजवायची नाही. कारण रात्रीच्या वेळी सुद्धा देवतेंची आरामाची वेळ असते, विश्रामाची वेळ असते. अशा वेळी जर तुम्ही तुमच्या घरामध्ये घंटी वाजवत असाल तर त्याच्यामुळे त्यांचा झोप जी आहे तर त्या वेळेमध्ये आपण घंटी वाजवू नये. कारण याच्यामुळे आपल्याला 11 ब्राह्मणांना उपाशी ठेवल्याचं पाप जे आहे ते लागत असतं. म्हणजे जेवढे फायदे ह्या गरुड घंटीचे आहेत तेवढेच आपल्याला तोटे सुद्धा सहन करावे लागू शकतात जर तुम्ही त्यात चुका करत असाल तर. ह्या घंटीलाच भगवान गरुड असं सुद्धा म्हटलं जातं. भगवान गरुड हे काय तर विष्णूचे वाहन होते आणि द्वारपाल होते असं मानलं जातं. बहुतेक मंदिरांमध्ये किंवा मंदिरांच्या बाहेर आपल्याला दारामध्ये गरुडाची मूर्ती दिसते. ही दक्षिण भारतातील मंदिरांमध्ये आपल्याला बऱ्याच वेळा दिसते. आता घंटी का ठेवली पाहिजे? ज्यांच्या घरामध्ये घंटी नाही अशा लोकांनी गरुड घंटा का खरेदी केली पाहिजे? तर हिंदू धर्म विश्वाच्या निर्मितीमध्ये आवाजाचं महत्त्वपूर्ण योगदान मानलं जातं. ध्वनीपासून प्रकाशाची उत्पत्ती आणि बिंदूच्या प्रकाशापासून आवाजाची उत्पत्ती हा एक सिद्धांत हिंदू धर्माचाच आहे. सृष्टीची सुरुवात झाली तेव्हा घंटा वाजवणे हे त्या आवाजाचे प्रतीक मानले जाते. तोच नाद ओंकाराच्या पठणानेही जागृत होतो. ज्या ठिकाणी घंटा वाजवण्याचा आवाज नियमित येतो तेथील वातावरण शुद्ध आणि पवित्र राहतं. घंटा किंवा घंटीला देखील काळाचं प्रतीक मानलं जातं. असं म्हटलं जातं की जेव्हा होलोकॉस्टची वेळ येईल तेव्हा त्याच प्रकारचा आवाज येईल. म्हणजे काय, जेव्हा प्रलयाची वेळ येईल त्यावेळी सुद्धा तसाच आवाज आपल्याला ऐकायला येणार आहे. घंटा किंवा मग घंटी वाजवल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते. नकारात्मकता दूर केल्यामुळे समृद्धीची दारं उघडी होतात आणि सकाळी आणि संध्याकाळी घंटा वाजवण्याचे नियम आहेत तेही लयबद्ध असावे असं सांगितलं जातं. स्कंद पुराणानुसार मंदिरामध्ये घंटा वाजवल्याने माणसाच्या 100 जन्मांची पापे नष्ट होतात आणि असेही म्हटले जाते की घंटा वाजवल्याने देवांसमोर तुमची उपस्थिती सुद्धा दर्शवली जाते. आता ही गरुड घंटी आपण रोज कोणत्या कोणत्या ठिकाणी वाजवावी किंवा कोणत्या कोणत्या ठिकाणी गरुड घंटीचा नाद करावा की ज्याच्यामुळे आपल्या घरामध्ये सुख संपदा संपत्ती येण्यास मदत होईल? तर सर्वात पहिलं, आपण जेव्हा देवपूजा करतो तेव्हा आपण आपल्या देवपूजेमध्ये गरुड घंटेचा नाद करत असतो. तर तिथे आपण म्हणजे आपल्या देवघरासमोर गरुड घंटीचा नाद नक्की करावा, रोज करावा, सकाळ संध्याकाळ दोनही वेळ करावा. त्याच्यानंतर दुसरी जागा जी आहे ती आहे आपण जिथे पाणी भरून ठेवतो. स्वयंपाकघरामध्ये आपण जिथे पाणी भरून ठेवतो म्हणजे तुमचा माठ असेल, मटका असेल, हंडा असेल किंवा मग सध्याचे RO प्युरिफायर वगैरे या ठिकाणी जिथे तुमचं पाणी स्टोअर केलं जातं म्हणजे घरामधलं पिण्याचं पाणी जिथे असतं तर तिथे आपल्याला या घंटीचा नाद करायचा आहे. याचं कारण काय की तिथे पितरांचं स्थान असतं आणि त्या ठिकाणी जर तुम्ही घंटानाद करत असाल तर आपले पितृदोष कमी होतात. त्याच्यानंतर तिसरं जे ठिकाण आहे की ज्या ठिकाणी आपण रोज घंटानाद करायला हवा ते ठिकाण आहे आपली तिजोरी. आपली तिजोरी हे आपल्या घरामधील सर्वात महत्त्वाचं स्थान मानलं जातं. जितकं देवतेचं स्थान असतं तितकंच तिजोरीचं सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचं स्थान असतं. कारण तिथे आपण धन ठेवतो, आपला पैसा, सोनं म्हणजे जितकं काही असेल आपल्याकडे तितक्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण तिजोरीमध्ये ठेवत असतो आणि त्याच्यामुळे या ठिकाणी सुद्धा आपण घंटानाद करायला हवा. त्याच्यानंतर पुढचं स्थान जे आहे ते आहे आपला मुख्य दरवाजा. आता मुख्य दरवाजा जो आहे तर मुख्य दरवाजावरती आतल्या बाजूने आपल्याला घंटानाद करायचा आहे. त्याच्यानंतर 5वं स्थान जे आहे ते मुख्य दरवाजाचं बाहेरचं स्थान म्हणजे काय तर आपल्या घराबाहेर मुख्य दरवाजाकडे तोंड करून आपल्याला घंटानाद करायचा आहे. आता सकाळी जेव्हा आपण देवपूजा करतो त्यावेळी आपण बाहेर बसून घंटानाद करतो म्हणजे काय तर तिथला एक घंटानाद करतो आणि आपल्या देवघरामध्ये आपण घंटानाद करतो. परंतु आपलं जे स्वयंपाकघर असेल त्याच्यामधलं जिथे पाण्याचे ठिकाण असतं तिथे तिजोरीजवळ आणि आपल्या मुख्यद्वाराच्या आतल्या भागामध्ये आपण घंटानाद करत नाही. तर लक्षात ठेवा, तुम्ही जर संध्याकाळच्या वेळी जरी कापूर जाळत असाल आणि अशा वेळी आपल्या घरामध्ये घंटानाद करत असाल तर त्यावेळी तरी ह्या ठिकाणांवरती आपण जाऊन व्यवस्थित असा घंटानाद करायला हवा की ज्याच्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल आणि त्याचबरोबर हिचे फायदे आपल्याला खूप सारे होतील. आपल्या घरामध्ये धनसंपत्ती येण्यास मदत होईल.
तर अशा पद्धतीने या गरुड घंटीचे एक ना अनेक फायदे आपल्याला माहीत आहे, परंतु आपण देवपूजा करत असताना कुठेतरी ही गोष्ट विसरतो किंवा काहींच्या देवघरामध्ये गरुड घंटीच नसते। तर ही गरुड घंटी प्रत्येक व्यक्तीच्या घरामध्ये असायला हवी। हिचे खूप सारे फायदे आहेत, त्याच्यामुळे सुद्धा आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊ शकते। तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच इतरांसोबत शेअर करा। माझा आवाज पहिल्यांदा ऐकत असाल तर सबस्क्राईब करा, आवडला असेल तर लाईक करा। धन्यवाद।